हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मासवडीची भाजी। तर चला मग रेसिपी बघू। मासवडीसाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, थोडे धने, लसूण, जिरे, ओवा आणि किसलेले खोबर हे सर्व भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। आता वडी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेऊ। त्यात लाल तिखट, मीठ, हळदी पावडर टाकून मिक्स करा आणि त्यात थोडे तेल टाका म्हणजे वडी छान खमंग होईल। आता त्यामध्ये लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकून मिक्स करा आणि थोडे पाणी घालत हे मिश्रण मळून घ्या आणि ते मिश्रण 5 मिनिटे ठेवून द्या। त्यानंतर ते लाटून घ्या आणि त्यावर मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण एक समान पसरवून घ्या आणि त्यावरून कोथिंबीर टाका। आता त्याचा रोल करून तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्या। मग लगेच पांढरी तीळ टाकून घ्या। गॅसवर भांड्यात पाणी ठेवा आणि ते पाणी उकळू लागले की एका अशा चाळणीमध्ये वड्या ठेवून ती चाळणी त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर प्लेट झाका म्हणजे ते छान उकडतील। 10 ते 15 मिनिटांनी काढून घ्या। आता आपण रस्सा तयार करून घेऊ। त्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तेल टाका। त्यामध्ये जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून मिक्स करा। मग लगेच लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि आपण केलेले वाटण त्यामध्ये टाकून थोडी हळद, काळा मसाला, मीठ टाकून मिक्स करा। आता त्यामध्ये पाणी टाका। पाण्याला उकळी येऊ द्या आणि त्यात आपण बनवलेल्या वड्या सावकाश त्यात सोडून द्या। अशा प्रकारे तयार आहे आपली झणझणीत मासवडीची भाजी। तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।